everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the chapter number 6, that is the biomolecules. In this chapter you learn about the introduction. In introduction you learn about the biochemistry and which biomolecules are macro and micro biomolecules. Then in biomolecules you learn about the carbohydrate, it is macro biomolecule, and in this point you also learn about the different kinds of carbohydrate, that are monosaccharides, disaccharides and polysaccharides. After that, in today's lecture you will learn about the lipids. So lipids are classified as then simple lipids, then compound lipids and sterols. And in today's lecture I will cover the first type, that is the simple lipid, and in next video lecture I will cover the compound lipids and the sterols. Then lipids. So lipids are group of substances with greasy consistency. यांची कन्सिस्टन्सी जी असते ती ग्रीझी असते, म्हणजे त्याला आपण जर हात लावला तर एक स्टिकी थोडासा असा एक त्याला कन्सिस्टन्सी असते. विथ लॉन्ग हायड्रोकार्बन चेन कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. एक लॉन्ग हायड्रोकार्बन चेन आहे, कार्बन हायड्रोजन यांची एक लॉन्ग चेन आहे. आणि या लिपिड्समध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे 3 एलिमेंट्स असतात. इन लिपिड्स hydrogen to oxygen ratio is greater than 2:1. In carbohydrate it is always 2:1. कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जो रेशो आहे तो कार्बोहायड्रेटमध्ये आपण बघितला 2:1 असा आहे. अँड इन केस ऑफ लिपिड्स इट इज ग्रेटर दॅन 2:1. 2:1 पेक्षा हा रेशो जास्त असतो लिपिड्समध्ये. आता इथे आपण बघू शकतो वेगवेगळे जे सीड्स असतात, ऑल दीज सीड्स आर ऑइल कंटेनिंग सीड्स. यांच्यामध्ये ऑइल आहे, यांच्यापासून ऑइल आपण सेपरेट करू शकतो. आणि हे ऑइल हे लिक्विड लिपिड आहे. रूम टेम्परेचरला ते लिक्विड स्टेटमध्ये असतं. Then lipid is a broader term used for fatty acids and their derivatives. लिपिड ही जी कॉन्सेप्ट आहे ही खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्यामध्ये फॅटी ॲसिड्स जे असतात इट इज यूज्ड फॉर फॅटी ॲसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्स. म्हणजे त्यांच्यापासून फॉर्म झालेले प्रोडक्ट. आता इथे फॅटी ॲसिड म्हणजे काय, एक लाँग चेन आहे हायड्रोकार्बनची. इथे आपण बघू शकतो जे ब्लॅकमध्ये आहेत, दिस इज द चेन ऑफ फॅटी ॲसिड. ही फॅटी ॲसिडची चेन आहे आणि यामध्ये एक कार्बोक्झिलिक ग्रुप अटॅच झालेला असतो. हा जो आहे तो कार्बोक्झिलिक ग्रुप आहे. Cl, दिस इज कार्बोक्झिलिक ग्रुप. इथे ग्लिसेरॉल आहे, सो इट इज ट्रायग्लिसरॅल्डिहाइड. आणि इथे डबल बॉन्ड आहे. जर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असेल तर त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, हे आपण पुढे बघणारच आहोत. सो लिपिड इज ब्रॉडर टर्म यूज्ड फॉर फॅटी ॲसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्ज. सो दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. आता हे जे लिपिड्स असतात ते ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये सोल्युबल असतात. ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे बेन्झिन असेल, अल्कोहोल्स असेल, ॲसिटोन, कीटोन यांची जी सॉल्वंट्स असतात त्यांच्यामध्ये हे डिझॉल्व होतात. हे जे लिपिड म्हणजे ऑइल्स वगैरे हे सगळे लिपिडच आहेत. ऑइल, फॅट सगळं हे सगळे लिपिड फॉर्ममध्ये असतं. आणि हे बेन्झिन, इथर, ॲसिटोन यासारख्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतं, पण वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. आणि आपण बघितलं जेव्हा ऑइल पाण्यामध्ये पडलं तर त्यामध्ये एक ऑइलचा वेगळा लेअर दिसतो. ऑइल पाण्यामध्ये डिझॉल्व झालेलं नसतं, विरघळलेलं नसतं, कारण हे लिपिड आहे. आणि म्हणजेच हे नॉन पोलार सॉल्वंट्स आहेत. ही ऑर्गॅनिक सॉल्वंट्स बेन्झिन, अल्कोहोल ही जी ऑर्गॅनिक सॉल्वंट्स असतात ती नॉन पोलार सॉल्वंट्स असतात. आणि वॉटर हे पोलार सॉल्वंट आहे. After that, fatty acids are organic acids because they have a carbon chain which are composed of hydrocarbon chain. इथे आपण बघू शकतो कार्बन हायड्रोजन अशी काय लॉंग चेन आहे. एंडिंग इन कार्बोक्झिल ग्रुप COOH. हा कार्बोक्झिल ग्रुप आहे. इथे आपण बघू शकतो ही जी लॉंग चेन आहे ती कार्बोक्झिल ग्रुपने एंड झालेली आहे COOH. आता याच्यामध्ये H इथे जो आहे म्हणजेच या स्ट्रक्चरमध्ये इथे जो H आहे तो ह्या ग्रुपने रिप्लेस झाला आहे.
ग्लिसेरॉल ग्रुपने तो काय झाला आहे, रिप्लेस झाला आहे. देन दे कॅन बी सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. याच्यामध्ये दोन टाईप्सचे फॅटी ॲसिड्स असतात, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. अँड हियर आर द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. अशा प्रकारचे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स असतात, त्यामध्ये हे लिपिड्स डिझॉल्व होतात. आता डिफरन्स बघूया, डिफरन्स इन बिटवीन दी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. द फर्स्ट डिफरन्स इज fatty acids with no double bonds between the carbon atoms of the hydrocarbon chain. Here ही जी लॉंग चेन आहे, हिअर इज द लॉंग चेन ऑफ दी फॅटी ॲसिड अँड हिअर इज द ॲब्सेन्स ऑफ डबल बॉन्ड. कुठेही आपल्याला डबल बॉन्ड दिसणार नाही. ही जर चेन ऑब्झर्व केली तर यामध्ये कुठेही डबल बॉन्ड नाही आहे, सिंगल बॉन्ड आहे. मग असं सिंगल बॉन्ड जर असेल तर ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं. मग याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, palmitic and stearic acids found in all animals and plant fat. ॲनिमल आणि प्लांटमध्ये जो फॅट असतो त्यांच्यामध्ये हे जे पाल्मिटिक अँड स्टिरिक ॲसिड असतं ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं, कारण त्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं त्यामध्ये डबल बॉन्ड नसतो. सो दिस इज दी स्ट्रक्चर. ही लाँग चेन आहे फॅटी ॲसिडची आणि इथे कार्बॉक्सिलिक ग्रुप अटॅच झालेला आहे, COOH. Then unsaturated fatty acids with one or more double bonds between the carbon atoms of the hydrocarbon chain. आता इथे ही जी हायड्रोकार्बन चेन आहे याच्यामध्ये इथे आपण बघू शकतो डबल बॉन्ड आहे. असा एकापेक्षा जास्त बॉन्ड्स जर असतील एखाद्या फॅटी ॲसिडमध्ये तर ते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं. सो ओलिक ॲसिड फाउंड इन नियरली फॅट्स अँड लिनॉलिक ॲसिड. दोन प्रकारचे ॲसिड्स आहेत, ओलिक ॲसिड अँड लिनॉलिक ॲसिड. फाउंड इन मेनी सीड्स. सीड्समध्ये असतील, आल्मंड सीड असेल, म्हणजे अशा ज्या बिया असतात, हरभरा त्यानंतर ग्राउंडनट्स असतील, तर यांच्यामधले जे ऑइल सीड्स असतं, म्हणजे सीडमधलं जे ऑइल आहे ते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतं. देन these fatty acids are basic molecules which form different kinds of lipids. याच फॅटी ॲसिड्सना वेगवेगळे ग्रुप अटॅच्ड होऊन त्यांच्यापासून एक वेगवेगळ्या प्रकारची लिपिड्स तयार होतात. तीच काय झाली, लिपिड्सचे डेरिव्हेटिव्ह झाले. म्हणजेच फॅटी ॲसिडला वेगवेगळे ग्रुप अटॅच्ड होऊन वेगवेगळ्या प्रकारची लिपिड्स तयार होणं. So lipids may be classified as simple lipids, compound lipids and स्टिरॉल लिपिड्स. मग यामध्ये कंपाऊंड लिपिड्स किंवा स्टिरॉल हे डेरिव्हेटिव्ज आहेत लिपिड्सचे, आणि मेन जी इम्पॉर्टंट लिपिड्स आहेत म्हणजे बेसिक लिपिड्स आहेत ती सिम्पल लिपिड्स आहेत. देन सिम्पल लिपिड्स. इन today's video I will cover this point, simple lipids. So these are esters of fatty acids with various alcohols. आता हे जे सिम्पल लिपिड्स असतात ते इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. आता फॅटी ॲसिड्स इस्टर म्हणजेच काय, इट इज अ टाईप ऑफ इस्टर्स दॅट रिझल्ट्स फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ फॅटी ॲसिड विथ अँड अल्कोहोल. आता यामध्ये इस्टर जो ग्रुप असतो हा इस्टरचा ग्रुप आहे. सी दिस इज द इस्टर ग्रुप. मग हा जो इस्टर ग्रुप असतो तर तिथे यामध्ये हा जो R' आहे तो एका वेगळ्या ग्रुपने अटॅच्ड होतो. म्हणजे आता इथे अल्कोहॉल म्हणजेच फॅटी ॲसिडला अल्कोहोल अटॅच झाल्यामुळे ग्लिसरॉल अटॅच झाल्यामुळे एक ट्रायग्लिसरॉल, म्हणजे आता 3 ग्लिसरॉल अटॅच झाल्यामुळे ट्रायग्लिसरॉल आहे, असं एक वेगळं लिपिड तयार झालं. म्हणजेच हे काय आहेत, इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. इस्टर ग्रुपला फॅटी हायड्रोकार्बन लॉंग चेन फॉर्म झाली आहे. सो हिअर फॅटी ॲसिड्स आर चेन ऑफ कार्बन ॲटम्स विथ वन साईडला मिथाईल ग्रुप आहे, CH3 ग्रुप ॲट दी एंड अँड अ कार्बॉक्झिलिक ॲसिड ग्रुप ॲट दी अदर. इथे कार्बॉक्झिलिक ग्रुप अटॅच झालेला आहे. तर इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, दी सिम्पल लिपिड्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ व्हेरियस अल्कोहोल्स. देन याची कॉमन जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे यामध्ये सिम्पल लिपिड्समध्ये फॅट आणि वॅक्सेस हे दोन प्रकार येतात. फॅट्स अँड वॅक्सेस आर सिम्पल लिपिड्स. देन फॅट यांच्यामध्ये जे फॅट्स आहेत, फॅट्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसेरॉल. फॅटी ॲसिड्सची जी लाँग चेन आहे, म्हणजेच याच्यामध्ये R' इथे बघू शकतो, यामध्ये COOR हा जो ग्रुप आहे तो इथे ग्रुप आहे, इथे ग्रुप आहे. मग याच्यामध्ये R' इथे हा एक ग्रुप OH ग्रुप अटॅच झालेला आहे.
ग्लिसेरॉल, त्यामध्ये ग्लिसेरॉल ग्रुप अटॅच झालेला आहे. OH ग्रुप, अल्कोहोलिक ग्रुप, त्याचा फॉर्म्युला हा आहे CH2OH CHOH CH2OH. मग इथे आपण बघू शकतो, मग यामध्ये ग्लिसरॉलचे 3 मॉलिक्युल्स 3 फॅटी ॲसिड्सने अटॅच झालेले आहेत. इथे ग्लिसरॉलचे 3 मॉलिक्युल्स फॅटी ॲसिड्सने अटॅच झालेले आहेत आणि आफ्टर कंडेन्सेशन रिॲक्शन दे फॉर्म ट्रायग्लिसरॅल्डिहाइड आणि वॉटर मॉलिक्यूल त्यामधून रिमूव्ह झालेला आहे. देन ट्रायग्लिसरॅल्डिहाइड्स, आता आपण इथे जे ट्रायग्लिसरॅल्डिहाइड तयार झालेलं बघितलं, हे जे ट्रायग्लिसरॅल्डिहाइड आहे त्याचं प्रॉपर इन डिटेल स्ट्रक्चर बघूया. ट्रायग्लिसरॅल्डिहाइड्स आर 3 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स अँड 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लिसेरॉल. मग यामध्ये ट्राय मीन्स 3, ग्लिसेरॉलचे 3 मॉलिक्युल्स आहेत, 1, 2 आणि 3. ट्रायग्लिसरॅल्डिहाइड मॉलिक्यूल ऑफ विच बाइंड विथ दी 3 फॅटी ॲसिड्स 1, 2 अँड 3 आणि त्यांनी ट्रायग्लिसरॅल्डिहाइड तयार केलं. अनसॅच्युरेटेड फॅट्स, आता आपण मगाशी बघितलं अनसॅच्युरेटेड अँड सॅच्युरेटेड फॅट्स. अनसॅच्युरेटेड फॅट्स आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो ते अनसॅच्युरेटेड फॅट्स झाले. दे आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड आर कॉल्ड ऑइल्स. जेवढ्या प्रकारचे आपण ऑइल वापरतो, तेल जे सगळ्या प्रकारचे आपण बघतो ते सगळे काय आहेत, अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर हायड्रोजिनेटेड. हायड्रोजिनेटेड मीन्स इट कंबाईन विथ दी हायड्रोजन, हायड्रोजन त्यांना अटॅच होतो. हायड्रोजिनेटेड टू प्रोड्यूस फॅट्स, फॉर एक्झाम्पल वनस्पती घी. आता आपण वनस्पती घी म्हणजे डाळला वगैरे हे जे प्रोडक्ट वापरतो, वनस्पतींमध्ये मिळणारं फॅट, मग म्हणजे प्लांट्समध्ये असणारं फॅट. मग हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं हायड्रोजिनेटेड होऊन, म्हणजेच रूम टेम्परेचरला जे फॅटी ॲसिड असतं ते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं. इफ दे रिॲक्ट विथ दी इफ देअर इज द ॲडिशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल देन मीन्स इट गेट हायड्रोजिनेटेड. ते हायड्रोजिनेटेड झालं, हायड्रोजनबरोबर रिॲक्ट झालं म्हणून, आणि त्यानंतर एक सॉलिड स्ट्रक्चर ते फॉर्म करतं, ते म्हणजेच वनस्पती घी. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता इथे आपण बघूया, आता इथे हे अनसॅच्युरेटेड ओलिक ॲसिड आहे. आता हे एक्झाम्पल्स आपण बघितलेलं होतं, अनसॅच्युरेटेड ओलिक ॲसिड. आता इथे हायड्रोजन अटॅच झाला त्याला, इथे बघ हे जे 2 हायड्रोजन आहे ते इथे आपण बघतो इथे अटॅच झाले आणि हायड्रोजनने बॉन्ड फॉर्म केल्यामुळे इथला जो डबल बॉन्ड होता असा तो निघून गेला, तो हायड्रोजनच्या बाइंडिंगसाठी यूज केला गेला इथे. त्यामुळे डबल बॉन्ड निघून गेल्यामुळे हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड झालं. त्यामुळे इथे आपण बघू शकतो ही जी अनसॅच्युरेटेड चेन होती त्याला हायड्रोजन अटॅच झाल्यामुळे आता ती सॅच्युरेटेड झाली, म्हणजे स्टिरिक ॲसिड तयार झालं. ओलिक ॲसिडचं कन्व्हर्जन स्टिरिक ॲसिडमध्ये झालं. आणि हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे असतं ते लिक्विड असतं. इथे बघू शकतो आपण लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, आणि इफ दे गेट हायड्रोजिनेटेड, त्याला हायड्रोजन बाइंड झाला तर ते कसं होणार, सॉलिड होणार, हार्ड फॅट, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड तयार झालं. देन फॅट्स. फॅट्स आर अ न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. फॅट्समधून खूप न्यूट्रिशन्स आपल्या बॉडीला अवेलेबल होत असतात अँड दे हॅव अ हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. आता कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजेच काय, आपण जे फूड मटेरियल घेतो त्याचं जर कंप्लीट कंबन्शन झालं, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गेल्यावर कंप्लीट त्याचं बर्निंग झालं, कंप्लीट डायजेशन झाल्यावर सपोज झालं तर त्यापासून जेवढी एनर्जी तयार होते, मॅक्झिमम एनर्जी तयार होत असते, म्हणजे कम्प्लिटली हे डायजेस्ट होऊन त्यांचं हाय कॅलरिफिक व्हॅल्यू, म्हणजे कॅलरीजमध्ये जी एनर्जी आहे ती बऱ्याच प्रमाणात अवेलेबल होते बॉडीसाठी. आणि हे कॅलरिफिक व्हॅल्यू आहे ती जूल्स पर किलोग्रॅममध्ये मेजर केली जाते. म्हणजे आपण ॲल्मंड्स, आता इथे बघू शकतो ॲल्मंड्स आहेत, ग्राउंड नट्स आहेत, असे जे ड्रायफ्रूट्स आपण इंटेक करतो तेव्हा त्यांच्यामधून जी एनर्जी तयार होते ती जास्त प्रमाणात एनर्जी तयार होते. त्यामुळे असे जे फूड्स असतात त्यांना हाय कॅलरिफिक व्हॅल्यू असलेलं फूड म्हणतात. सो फूड्स ॲक्ट्स ॲज अ रिझर्व फूड मटेरियल, फॅट्स ॲक्ट्स ॲज अ रिझर्व फूड मटेरियल. हे जे फॅट आहे ते आपल्या बॉडीमध्ये फूड मटेरियल, स्टोअर्ड फॉर्ममध्ये फूड मटेरियल असतं, रिझर्व फूड मटेरियल. देन इन प्लांट्स इट इज स्टोर्ड इन अ सीड्स. प्लांट्समध्ये हे जे फॅट असतं ते सीड्समध्ये स्टोअर केलेलं असतं. टू नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन. जेव्हा एखादं
सीड जे असतं ते जर्मिनेशनला ठेवलेलं असतं, म्हणजेच त्याच्यापासून नवीन प्लांट काही दिवसांनी डेव्हलप होणार, शूट सिस्टीम त्यामध्ये डेव्हलप होणार. मग असं जर्मिनेशन मध्ये असणारं जे सीड असतं त्याला लागणारं फूड मटेरियल आहे ते ह्या स्टोअर्ड फॅटमधून मिळत असतं. देन इन ॲनिमल्स, प्लांट्समध्ये सीडमध्ये हे फॅट स्टोअर केलेलं असतं. अँड इन केस ऑफ ॲनिमल्स फॅट इज स्टोअर्ड इन द ॲडिपोसाइड्स ऑफ दी ॲडिपोज टिश्यू. आता ॲडिपोज टिश्यू हे स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, म्हणजे बॉडीमध्ये कनेक्शनचं ते काम करतात. कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत कन्सिस्टिंग ऑफ लिपिड रिच सेल्स. लिपिड रिच सेल्सनी ते बनलेले असतात. इथे आपण बघू शकतो हे ॲडिपोसाइड्स आहेत, त्यामध्ये ॲडिपोज टिश्यूज आहेत आणि त्यांच्यामध्ये लिपिड भरपूर प्रमाणात स्टोअर्ड आहे. आणि असं लिपिड रिच सेल्स असल्या म्हणायचं ॲडिपोसाइड्स यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात लिपिड स्टोअर्ड आहे. ॲज इट, आणि हे जे लिपिड्स असतात ते 20 to 25% असतात टोटल बॉडी वेटपैकी. नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअल जर एखादा असेल त्याच्यामध्ये 20 to 25% ऑफ असे ॲडिपोसाइड्स असतात. आणि हे जे ॲडिपोसाइड्स असतात त्यांच्यामुळेच एक स्टोअर्ड एनर्जी, म्हणजे स्टोअर्ड फॅट त्यामध्ये असल्यामुळे एक एनर्जी बॉडीला अवेलेबल होत असते. देन फॅट इज deposited in subcutaneous tissue, acts as an insulator and minimize loss of body heat. आता सबक्युटॅनियस म्हणजेच काय, स्किनच्या खालचे, बिलो द स्किन. इट इज सच फॅट इज स्टोअर्ड जस्ट बिलो दी स्किन. इथे आपण बघू शकतो हे जे फॅट आहे स्किनच्या खाली, आता इथे बघू शकतो हे जे फॅट आहे हे फॅट हे सबक्युटॅनियस फॅट आहे, म्हणजे स्किनच्या खाली. सो दे ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर, म्हणजे एक बॉडीला एक लेअर फॉर्म करतात, प्रोटेक्टिव्ह लेअर. त्याच्यामुळे हीट जी असते ती लॉस होत नाही, बॉडीमध्ये हीट तशीच राहते. त्यामुळे कोल्ड सीझन वगैरे असेल, थंडी खूप असेल तर ते एक ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतात. अँड मिनिमाइज लॉस ऑफ हीट, आणि हीट आपल्या बॉडीमधली हीट आहे ती बाहेर टाकायला देत नाहीत, लॉस करत नाहीत. आणि फॅट डिपॉझिटेड अराउंड द इंटरनल ऑर्गन ॲक्ट्स ॲज क्युशन्स टू ॲब्सॉर्ब मेकॅनिकल शॉक्स. आता इथे जे आपण बघू शकतो, आता हे विसेरल ॲडिपोज टिश्यूज आहेत, म्हणजे इंटरनल ऑर्गनमध्ये सराउंड करणारं हे येल्लो कलरचं सगळं फॅटच आहे. हे सराउंड करणारं जे फॅट असतं ते काय करतं, इंटरनल ऑर्गनला प्रोटेक्ट करतं. आणि एखादा मेकॅनिकल शॉक वगैरे काय असेल, म्हणजे असं एक इंजुरी झाली किंवा कुठे आपटलो पडलो तर यांच्यामुळे आतले जे आपले इंटरनल ऑर्गन्स असतात, व्हिसरल ऑर्गन्स असतात ते प्रोटेक्टेड राहतात, एका कुशनसारखं ते काम करत असतात. इथे आपण बघू शकतो सगळीकडे इथे येल्लो कलरचे जिथे जिथे स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे काय आहेत, ॲडिपोज टिश्यूज आहेत आणि त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट स्टोअर्ड केलेलं आहे. सो इन केस ऑफ ॲनिमल्स फॅट इज स्टोअर्ड इन ॲडिपोसाइड्स ऑफ दी ॲडिपोज टिश्यूज. ॲडिपोज टिश्यूजमधले ॲडिपोसाइड्स हे जे आहेत ते ॲडिपोज टिश्यूज आहेत आणि त्यांच्यामधले हे काय आहेत, ॲडिपोसाइड्स. यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट असतं. देन वॅक्स, दे आर इस्टर्स ऑफ लाँग चेन फॅटी ॲसिड्स विथ लाँग चेन अल्कोहोल. आपण इस्टरचा फॉर्म्युला बघितलेला RCOOR, RC_OR. मग यामध्ये आर जो ग्रुप असतो तो एका फॅटी ॲसिडच्या लाँग चेनने त्याला बाइंड झालेली असते. सो दीज आर इस्टर्स ऑफ लाँग चेन फॅटी ॲसिड्स. दे आर मोस्ट ॲबंडंट इन द ब्लड. आता हे वॅक्स कुठे कुठे मॅक्झिमम असतं तर इट इज मोस्ट ॲबंडंट इन ब्लड. द गोनाड्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. इन मेल्स इट इज टेस्टिस अँड इन फिमेल इट इज ओव्हरी. दीज आर गोनाड्स. देन सिबॅसियस ग्लँड्स, म्हणजे स्वेटिंगच्या घाम ज्या ग्लँड्समधून येतो त्या सिबॅसियस ग्लँड्स ऑफ द स्किन. मग इथे भरपूर प्रमाणात वॅक्स असतो. सो वॅक्सेस आर नॉट ॲज रेडिली हायड्रोलाइज ॲज फॅट्स. जसे फॅट्स इझिली हायड्रोलाइज होतात
तसे वॅक्सेस हायड्रोलाइज होत नाही, त्यामुळे हायड्रोलाइज फॅट्स जे असतात ते इझिली हायड्रोलाइज होत असल्यामुळे अनसॅच्युरेटेड फॅटचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड फॅटमध्ये होऊ शकतं. तसं वॅक्सेसच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे वॅक्सेस हे ऑर्डिनरी जे टेम्परेचर असतं, जे नॉर्मल जे रूम टेम्परेचर असतं त्याला, त्या रूम टेम्परेचरला ते सॉलिड या स्टेटमध्येच असतात, लिक्विड स्टेटमध्ये नसतात. देन वॅक्सेस फॉर्म वॉटर इनसोल्युबल कोटिंग ऑन द हेअर अँड स्किन. आता आपलं हेअर्स असतात, केस असतात, स्किन असते, याच्यावरती एक वॅक्सी कोटिंग असतो. त्यामुळे वॅक्स हे इनसोल्युबल असल्यामुळे एक बॉडी जी असते आपली ती एक कोटेड राहते वॅक्सने. हे ॲनिमल्सच्या बाबतीत पण होतं, प्लांट्सच्या बाबतीत पण असतं. देन वॅक्सेस फॉर्म आउटर कोटिंग ऑन स्टेम्स, लिव्ज अँड फ्रूट्स. स्टेम्सवरती, लिव्जवरती, फ्रूट्सवरती असे एक वॅक्सी कोटिंग असतात. त्याचं सिम्पल एक्झाम्पल म्हणजेच विंटर सीझनमध्ये आपण वॅसलिन यूज करतो, अदर बॉडी लोशन्स यूज करतो, त्यांच्यामध्ये सुद्धा एक वॅक्सिनेच असतो की ज्याच्यामुळे एक स्किनवरती एक ऑइली लेअर फॉर्म होतो आणि त्यामुळे कोल्ड टेम्परेचरमुळे आपली स्किन डॅमेज होत नाही. हे वॅक्सी कोटिंग असल्यामुळेच होतं. आता इथे ही जी इमेज आहे ती वॅक्स इन बी हाईव्स म्हणजे मधमाशांचं पोळं असतं ते सुद्धा एक वॅक्सीच एक आहे, वॅक्सच आहे ते. आणि त्याच्यामध्ये ते आपलं जे मध असतं ते स्टोअर करून ठेवतात. So wax and fats, these are common simple lipids. So in today's lecture you learn about the introductory part of the lipid, and after that the first type, that is the simple lipid. Thank you.